नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण CNC अँड VMC ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग या कोर्समधील महत्त्वाचे प्रकरण कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजेच आलेख पद्धत हे बघणार आहे. कोऑर्डिनेट सिस्टम यामध्ये CNC मशीनच्या टूलची मोशन ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमवर आधारित असते. म्हणजे CNC मशीनवरचं टूल जे कटिंग करतं किंवा कटिंगची जी मोशन असते ही मोशन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमवर डिपेंड असते. CNC मशीनवर काम करताना कोऑर्डिनेट सिस्टम समजावून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मशीनवर प्रोग्राम करत असताना 50% जास्त प्रोग्राम हा कोऑर्डिनेट पॉईंट्सपासून बनवलेला असतो किंवा बनलेला असतो. आता ही आलेख पद्धत समजून घेण्या अगोदर आपण ही नंबर लाईन समजून घेऊया. नंबर लाईन म्हणजे हा एक ॲक्सिस आहे, हे तुम्हाला बघायला मिळते. इकडं x प्लस दिलेला आहे, इकडं x मायनस दिलेला आहे आणि याच्या मधोमध बरोबर इथं ओरिजिन पॉईंट दाखवला आहे. ओरिजिन म्हणजे जिथून सुरुवात केली जाते हा ओरिजिन पॉईंट आहे. इथून उजव्या बाजूला जर बघितलं तर पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 असे वाढत गेलेले तुम्हाला बघायला मिळते आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1 -2 -3 -4 असे नंबर्स तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे ओरिजिन पॉईंटपासून एका बाजूला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स बघायला मिळतात. CNC लेथ कोऑर्डिनेट सिस्टम आपण बघूया. आता लेथ मशीनला 2 ॲक्सिस असतात हे आपण अगोदर बघितलं होतं की CNC लेथ मशीनचं टूल हे 2 डायरेक्शनला हालचाल करतं, 2 दिशांनी हालचाल करतं. म्हणून याला 2D म्हणजे 2 डायमेन्शनल असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी आपण नंबर लाईन बघितले त्या पद्धतीनंच इथं 2 नंबर लाईन्स म्हणजे 2 ॲक्सिस दाखवलेत. जो उभा ॲक्सिस आहे तो आहे एक्स ॲक्सिस आणि आडवा जो ॲक्सिस आहे तो झेड ॲक्सिस आहे. हे दोन्ही ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेत, छेदलेत, त्या पॉईंटला ओरिजिन पॉईंट असं म्हटलं जातं. त्या ओरिजिन पॉईंटची व्हॅल्यू 0 असते, म्हणून याला आपण 0 पोझिशन असं देखील म्हणू शकतो. इथून बघितलं तर प्रत्येक ॲक्सिसला तुम्ही बघितलं तर इकडं Z प्लस 1 2 3 4 5 अशी सुरुवात झालेली आहे. इकडं -1 -2 -3 वर गेल्यानंतर x प्लस 1 2 3 4 5 आणि खाली -1 2 3 4 5 असे नंबर्स बघायला मिळतात. हा जो एरिया आहे, सुरुवातीचा एरिया आहे, याला आपण म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे पहिलं चरण. या पहिल्या चरणामध्ये तुम्ही जर बघितलं तर येणारे प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू ही x प्लस असते आणि z देखील प्लस असते, म्हणजे दोन्हीच्या व्हॅल्यू प्लस येते. हे आहे दुसरं चरण. या दुसऱ्या चरणामध्ये एक्सची व्हॅल्यू ही प्लस आणि झेडची व्हॅल्यू ही मायनस येते. तिसऱ्या चरणामध्ये येणारा प्रत्येक पॉईंट याची व्हॅल्यू देखील मायनस असते आणि झेड देखील मायनस असते, म्हणजे दोन्हीच्याही व्हॅल्यू ह्या मायनस येतात. आणि चौथ्या चरणामध्ये येणाऱ्या प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू ही एक्स मायनस आणि झेड प्लस असते. हे बघितले आपण 4 चरण, 4 क्वाड्रंट. आपण वर्कपीस कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजेच WCS कशाला म्हणतात हे आपण बघूया. CNC लेथ मशीनवर काम करत असताना वर्कपीसच्या फेसवर बरोबर सेंटरला या ठिकाणी 0 म्हणजे ओरिजिन पॉईंट सेट केला जातो, ज्याला वर्क 0 पॉईंट असं म्हटलं जातं. आणि ह्या वर्क 0 पॉईंटनुसार आपण दिलेल्या पॉईंटनुसार कटिंग टूलपाथ घेतं किंवा कटिंग करत असतं आणि आपल्याला पाहिजे तो शेप आपण कटिंग करून जॉबवर तयार करत असतो. याला म्हटलं जातं वर्कपीस कोऑर्डिनेट सिस्टम. या सिस्टममध्ये आपण जॉबच्या फेसवर एक पॉईंट वर्क 0 पॉईंट सेट करत असतो आणि सेट केलेला हा पॉईंट ज्याला वर्क 0 पोझिशन असं म्हटलं जातं. याच्यानंतर आहे VMC कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजेच VMC मशीनवरची कोऑर्डिनेट सिस्टम. तर VMC मशीनवर आपण बघितलं आहे की VMC मशीनला 3 ॲक्सिस असतात. म्हणजे VMC मशीनचं कटिंग टूल हे 3 दिशांना हालचाल करतं. म्हणजे एक डावीकडे जातं, उजवीकडे येतं, पुढं जातं, मागे येतं आणि वर आणि खाली अशा 3 दिशांनाही हालचाल करतं. म्हणून याला 3D म्हणलेलं आहे. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल. 3 दिशांना टूलची हालचाल होत असते, एक्स, वाय आणि झेड. आता VMC मशीनवर समजा हा वर्कपीस आहे तर ह्या VMC मशीनच्या वर्कपीसवर देखील वर्कपीसच्या एका कॉर्नरला
आपण 0 पोझिशन सेट करत असतो. आपण ओरिजिन जो बघितला तो ओरिजिन सेट करत असतो, त्यालाच VMC मशीनवर वर्क 0 पोझिशन किंवा वर्क 0 पॉईंट असं म्हटलं जातं. आणि ह्या वर्क 0 पॉईंटच्या रेफरन्सनुसार कटिंग टूल संपूर्ण जॉबवर टूलपाथ घेऊन कटिंग करत असतं आणि आपण त्याच्यावर आपल्याला अपेक्षित मशीनिंग करत असतो. ही आली वर्कपीस कोऑर्डिनेट सिस्टम. आता कोऑर्डिनेट पॉईंट काढण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. एक म्हणजे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम आणि दुसरी म्हणजे इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम काय आहे हे आपण समजून घेऊया. या ठिकाणी ॲब्सोल्यूट समजवण्यासाठी दाखवले की 2 ॲक्सिस या ठिकाणी छेदत आहेत, ह्याला ओरिजिन पॉईंट आपण म्हणतो. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टममध्ये ही जी 0 पोझिशन आहे ही 0 पोझिशन फिक्स असते, ही बदलत नाही. म्हणजे कुठल्याही पॉईंटची पोझिशन काढायची असेल तर तो पॉईंट ह्या 0 पोझिशनपासून मेजर केला जातो किंवा कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरणार्थ हा पॉईंट आहे, हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ह्याची व्हॅल्यू जर बघितली तर तुम्ही एक्सवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की x+4. झेडवर जर बघितलं तर z+5 म्हणजे x4 आणि z+5 ही ह्या पॉईंटची व्हॅल्यू आहे. तसंच हा दुसरा पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये ह्या पॉईंटची व्हॅल्यू किती आहे तर एक्सवर जर बघितलं तर x+3 आणि z आहे -4 म्हणजे ह्या पॉईंटची व्हॅल्यू आहे x3 आणि z-4. त्याच्यानंतर हा तिसरा पॉईंट आहे, ह्या तिसऱ्या पॉईंटची व्हॅल्यू जर बघितली तर लक्षात येईल की इथं x भरतोय -2 आणि z येतोय -3 म्हणजे x-2 आणि z-3. ही आपण कुठनं कॅल्क्युलेट करतो या सगळ्या व्हॅल्यू तर ह्या 0 पोझिशनपासूनच आपण 2, 3 हे चेक करतोय. ही चौथी पोझिशन आहे, ही देखील ह्या 0 पोझिशनपासून बघितली तर लक्षात येईल की x-5 आहे आणि z+3 ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे चारही पॉईंट आपण ह्या फिक्स 0 पोझिशनपासून चेक केले, मेजर केले. ही आहे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. मात्र इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम जी आहे या सिस्टममध्ये 0 पोझिशन ही सतत बदलत असते किंवा पुढं सरकत असते. आपण पहिला पॉईंट ज्यावेळी मेजर करतो त्यावेळी आपण 0 पॉईंट हा पहिली 0 पोझिशनच ग्राह्य धरत असतो. आता ह्या ठिकाणी हा समजा पहिला पॉईंट आहे आणि इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टमनुसार आपल्याला पॉईंट काढायचा आहे किंवा चेक करायचं आहे, मेजर करायचं आहे. तर पहिल्या पॉईंटची व्हॅल्यू येईल x+4 आणि z+5. या ठिकाणी x4 आणि z5 ही व्हॅल्यू येईल. पण याच्यानंतर हा दुसरा पॉईंट जर तुम्हाला जर चेक करायचा असेल, मेजर करायचं असेल तर तुम्ही ह्या 0 पोझिशनपासून चेक करत नाही, तर ही पोझिशन आता तुमची 0 पोझिशन झालेली असते. आणि ह्या पोझिशननुसार जर बघितलं तर इथं आता ॲक्सिस परत क्रिएट झालेले तुम्हाला बघायला मिळतील. इथून x तुम्ही किती खाली आला आहे ह्या पॉईंटसाठी तर इथं बघायला मिळेल की 1 ना आपण खाली आलो आहे म्हणजे -1. त्याच्यानंतर तुम्ही झेडला किती मूवमेंट केली तर तुमच्या लक्षात येईल की इथून या पॉईंटवर जाण्यासाठी झेडला आपण 5 आणि हे 4 9 म्हणजे -9 एवढी मूवमेंट झालेली आहे. म्हणजे x-1 आणि z-9. हा तिसरा पॉईंट काढताना आता ही 0 पोझिशन राहणार नाही, तर ही 0 पोझिशन इथं शिफ्ट होईल आणि हा पॉईंट काढत असताना आपण बघूया एक्सची मूवमेंट किती झाली. तर इथून इथं येत असताना x हा 3 + 2 म्हणजे टोटल -5 -5 एवढं अंतर कापलेलं आहे. त्याच्यानंतर झेड जर बघितला तर बघायला मिळेल की z+1 एवढं अंतर या ठिकाणी कापलेलं बघायला मिळेल. तर चौथा पॉईंट काढत असताना 0 पोझिशन ही इथं येणार आहे. इथून आपण हा चौथा पॉईंट कॅल्क्युलेट करणार आहे. मग x किती येणार आहे तर इथून जर बघितलं तर इथपर्यंत एक्सनं अंतर कापलेलं आहे -3 म्हणजे -3. आणि झेड जर बघितला तर इथून इथपर्यंत अंतर हे 3 आणि हे 3 6 म्हणजे +6 या साईडला या ठिकाणी आलेले x-3 आणि z+6. अशा पद्धतीने ह्या इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टममध्ये जी 0 पोझिशन आहे ही 0 पोझिशन सतत बदलत राहते, पुढं सरकत राहते. म्हणजे पुढचा पॉईंट काढत असताना मागचा पॉईंट हा 0 होत असतो. आपण ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम
याचं एक एक्झाम्पल बघूया. CNC लेथ मशीनवर करावयाच्या जॉबची एक डायग्राम इथं दिलेली आहे. या ठिकाणी एक्स ॲक्सिस दिसतोय, हा झेड ॲक्सिस दिसतोय, दोन्ही या ठिकाणी छेदलेत. हा आपण बघितलेला वर्क 0 पॉईंट या ठिकाणी बघायला मिळेल. आणि हा जो पिंक कलरमध्ये तुम्हाला ही जी लाईन बघायला मिळते ही टूलपाथची लाईन आहे. म्हणजे टूल ह्या 1 2 3 4 5 6 या पॉईंटनुसार टूलपाथ घेणारे हे आपल्याला बघायला मिळते. आता ह्याचे पॉईंट कसे काढले जातात हे आपण समजावून घेऊया. या ठिकाणी पहिला पॉईंट दिलेला आहे. पहिला पॉईंट आपल्याला एक्स काढायचा असेल तर एक्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, उभा अंतर बघणारे. झेड म्हणजे ह्या वर्क 0 पासून आपण आडवं अंतर बघणारे. तर पहिला पॉईंट काढताना आपण जर बघितलं तर इथून इथपर्यंतचा अंतर हा टोटल डायमीटर 20 दिलेला आहे. आणि आपण निम्म याच्या अंतर घेऊ शकतो 10, म्हणजे एक्स येईल 10. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे की CNC लेथ मशीनवर डायमीटर प्रोग्रामिंग केलं जातं, त्याच्यामुळं एक्सची व्हॅल्यू ही पूर्ण डायमीटरची व्हॅल्यू घेतली जाते. म्हणजेच पहिल्या पॉईंटची एक्सची व्हॅल्यू येणार आहे 20, म्हणून या ठिकाणी घेतलेली 20. त्याच्यानंतर वर्क 0 पोझिशनपासून पहिल्या पॉईंटला जाताना आपण झेडला मुवमेंट केलेली नाही, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी झेडची व्हॅल्यू आहे 0. झेड जर तुम्ही डावीकडे सरकला किंवा उजवीकडे सरकला तर झेडची व्हॅल्यू बदलणार आहे, परंतु झेडची मुवमेंट काय झालेली नाही. याच्यानंतर हा दुसरा पॉईंट आहे. हा दुसरा पॉईंट जर बघितला तर लक्षात येईल की एक्सची व्हॅल्यू पहिल्याची आणि दुसऱ्याची सेम आहे, डायमीटर सेम आहे, म्हणून ह्या ठिकाणी एक्स घेतला आहे 20. झेड मात्र ह्या वर्क 0 पोझिशनपासून इथपर्यंतचं अंतर बघितलं तर 15 आहे. 15 आणि ते पण मायनस साईडला आहे, म्हणून आपण झेड घेतला -15. त्याच्यानंतर हा तिसरा पॉईंट आहे. हा तिसरा पॉईंट डायमीटर जर बघितला तर लक्षात येईल की 40 आहे, म्हणून तिसरा पॉईंट घेतला एक्स 40. तिसरा पॉईंट झेड जर बघितला तर वर्क 0 पासून इथपर्यंतचं अंतर 15 + 15 30, म्हणजेच -30 आहे. याच्यानंतर चौथा पॉईंट जर बघितला तर तिसऱ्याचा आणि चौथ्याचा डायमीटर सेम आहे, म्हणजे चौथा पॉईंट देखील एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 40च येणार आहे. मात्र झेडची व्हॅल्यू इथून इथपर्यंत घ्यायची आहे. ही 15 + 15 30 आणि ही 5 35, म्हणजे -35 हा झेड येणार आहे. याच्यानंतर पाचवा पॉईंट जर बघितला तर पाचव्या पॉईंटची व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू 50 येणार आहे, कारण डायमीटर मागे दिलेलं आहे 50, म्हणून 5x 50. आणि झेड चौथ्याची आणि पाचव्याची झेडची व्हॅल्यू सेम येणार आहे, म्हणजे हा आडवा अंतर आहे ते सेम येणार आहे, कारण की हे 15 + 15 + 5 30 आणि 5 35 या ठिकाणी -35 झेड घेतला आपण. आणि सहावा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. हा सहावा पॉईंट एक्स येणार आहे 50 आणि झेड येणार आहे. हे टोटल डिस्टन्स जर आपण बघितलं वर्क 0 पासून तर 15 + 15 30, 5 35, 35 आणि 25 60, म्हणजे टोटल येणार आहे झेड -60 या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं CNC लेथ मशीनवर कोऑर्डिनेट पॉईंट ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टमनुसार काढले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे CNC लेथ मशीनवरचे पॉईंट काढत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो टूलपाथ आहे, जॉबच्या फेसवर सेंटरला आपण वर्क 0 पोझिशन किंवा 0 पोझिशन घेतल्यानंतर आपला जो कटिंगचा जो टूलपाथ आहे CNC लेथ मशीनवर, हा सहसा दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असतो. म्हणजेच या चरणामध्ये एक्सच्या व्हॅल्यू ह्या सगळ्या प्लस येतात आणि झेडची व्हॅल्यू ही मायनस येते, हे ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे हे VMC मशीनवरचं हे 3 ॲक्सिसचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टमचं एक्झाम्पल घेतलेले आहे. या एक्झाम्पलमध्ये हा एका जॉबचा टॉप व्ह्यू दाखवला आहे, हा फ्रंट व्ह्यू दाखवला आहे. या टॉप व्ह्यूमध्ये 1 2 3 आणि 4 हे 4 ड्रिल होल दाखवलेत. या ड्रिल होलची डेप्थ, हे सर्वांची डेप्थ ही टोटल 10 मिलीमीटर दिलेली आहे. प्रत्येक ड्रिल होलची डेप्थ ही 10 मिलीमीटर आहे. आता याचे पॉईंट कसे काढायचे ते आपण बघूया. VMC मशीनला 3 ॲक्सिस असतात. एक म्हणजे एक्स, या ठिकाणी ही जी मुवमेंट आहे डावीकडे उजवीकडं ती एक्स. या ठिकाणी पुढं मागे ही जी मुवमेंट होते ती आहे वाय. आणि जॉबपासून वर आणि खाली जी मुवमेंट होती ती त्याला आपण झेड म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 3 ॲक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड.
हा जो सर्कल दिसतोय इथं आपण या जॉबवर वर्क 0 पोझिशन सेट केलेली आहे किंवा 0 पोझिशन ग्राह्य धरलेली आहे आणि ह्या 0नुसार आपण प्रत्येक पॉईंटची पोझिशन काढणार आहे. आता पहिला पॉईंट जर इथं बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पॉईंटची पोझिशन किती काय आहे, तर इथून इथपर्यंत x 20, एक्सची व्हॅल्यू येणार आहे 20. y म्हणजे हे उभा अंतर आहे, y देखील किती येणार आहे 20. आणि z आपण सुरुवातीला टूल जे आहे कटिंग टूल हे जॉबच्या सरफेसपासून 2 मिलीमीटर अंतरावर उंचीवर ठेवणार आहे, म्हणून इथं z घेतलेला आहे 2. कारण आपण डायरेक्ट ड्रिल होल करू शकत नाही, टूल लांबून पहिल्यांदा ड्रिल होलच्या पोझिशनवर येणार आहे आणि त्याच्यानंतर ड्रिल केलं जाणार आहे. आता नंतरचा पॉईंट घेतला 1A, म्हणजे इथं पोझिशनला आल्यानंतर टूल जे आहे ते डेप्थ घेणार आहे, खाली जाणार आहे, त्याला आपण म्हणतोय 1A. आता डेप्थ घेत असताना एक्सची व्हॅल्यू तीच राहणार आहे 20, वायची व्हॅल्यू देखील तीच राहणार आहे 20, झेडची व्हॅल्यू मात्र ह्या वर्क 0 पोझिशनपासून खाली जाणार आहे -10, म्हणजे -10ला आपण गेलोय. तसंच आता ड्रिल झाल्यानंतर टूल परत बाहेर काढावं लागणार आहे. हे बाहेर काढण्यासाठी आपण पॉईंट घेतला आहे 1B. ह्या 1Bला एक्सची व्हॅल्यू तीच राहणार आहे 20, वायची व्हॅल्यू देखील तीच राहणार आहे 20, मात्र झेड आपल्याला प्लेटच्या वर 2 मिलीमीटर सेफ उचलायचं आहे, म्हणून आपण झेड घेतला आहे +2. याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटला आपण गेलो, तर दुसऱ्या पॉईंटला गेल्यानंतर आपल्याला ह्या 0 पासूनच मेजर करायचं आहे की एक्स किती आहे, तर या ठिकाणी दिसेल की 60 आणि हे 20 70 80, म्हणजे दुसरा पॉईंट एक्स येणार आहे 80. दुसरा पॉईंट वाय म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर येणार आहे 20. आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटच्या पोझिशनला गेलो आहे, सेफ पोझिशनला गेलो आहे, म्हणून इथं झेड घेतला आहे प्लेटच्या वर 2 मिलीमीटर. आता 2A म्हणजे ह्या दुसऱ्या पॉईंटला आपल्याला डेप्थ घ्यायची, खाली जायचं आहे, मग ह्या ठिकाणी एक्स तोच राहणार आहे, कारण की एक्सला आणि वायला मुवमेंट होत नाही डेप्थ घेत असताना. एक्स तोच राहणार आहे 80, वाय देखील तोच राहणार आहे 20, झेड मात्र -10, म्हणजे प्लेटच्या सरफेसपासून खाली 10 मिलीमीटर आपल्याला डेप्थ घ्यायची. त्याच्यानंतर आहे 2B म्हणजे आपण दुसऱ्या पॉईंटपासून टूलवर घेतोय, त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 80, वायची व्हॅल्यू 20 आणि झेडची व्हॅल्यू +2, म्हणजे प्लेटच्या वर 2 मिलीमीटर उंचीवर टूल उचललं जाणार आहे. आता तिसरा पॉईंट बघूया, हा आहे तिसरा पॉईंट. त्या तिसऱ्या पॉईंटची एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, तर इथून इथपर्यंत जर चेक केलं तर इथं दिलेलं आहे 55, म्हणजे एक्स आला 55. आणि वाय इथून इथपर्यंत जर बघितला तर इथं दिसेल की 40 आणि 20 60 येईल. आणि तिसऱ्या पॉईंटला आपण सेफ पोझिशनला वर गेलो आहे, म्हणून झेड घेतला आहे 2 मिलीमीटर. आता आपल्याला तिसऱ्या पॉईंटला टूलला डेप्थ घ्यायची आहे, म्हणून आपण एक्स घेतला तोच येणार आहे 55, वाय 60, झेड मात्र डेप्थ 10 मिलीमीटर सरफेसपासून आपल्याला खाली जायचे आहे, म्हणून झेड -10 घेतला. त्याच्यानंतर टूल बाहेर काढायचे 3Bला देखील एक्स 55, वाय 60 तोच राहणार आहे, मात्र ड्रिल झाल्यानंतर परत टूल बाहेर काढायचे प्लेटच्या वर 2 मिलीमीटर, म्हणून झेड घेतला +2. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, हा चौथा पॉईंट आपण ह्या वर्क 0 पोझिशनपासून चेक करूया. एक्स येतोय 20, वाय येतोय 25 + 20 म्हणजेच 45, आणि चौथ्या पॉईंटला आपण सेफ प्लेटच्या वर 2 मिलीमीटर टूल ठेवतोय, म्हणून या ठिकाणी +2. आता चौथ्या पॉईंटला आपल्याला डेप्थ घ्यायची आहे, ड्रिल होल करायचं आहे, तर तो येणार आहे एक्स 20, वाय 45 आणि झेड -10, म्हणजे 10 डेप्थपर्यंत ड्रिल घेणार आहे. आणि 4B म्हणजे टूल बाहेर काढायचे एक्स 20, वाय 45 आणि झेड +2, म्हणजे प्लेटच्या वर 2 मिलीमीटर टूल येईल. अशा पद्धतीनं आपण ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टमनुसार एका फिक्स पोझिशननुसार वर्क 0 पोझिशननुसार सर्व पॉईंट काढत असतो. ही बघितली आपण ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. आता हेच एक्झाम्पल आपण इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टमनुसार बघूया. ह्या ठिकाणी तुम्हाला जॉबचा टॉप व्ह्यू आणि इथं फ्रंट व्ह्यू बघायला मिळेल. त्या टॉप व्ह्यूमध्ये इथे देखील 4 ड्रिल होल केलेले बघायला मिळतील. याची डेप्थ आहे 10 मिलीमीटर डेप्थपर्यंत आपल्याला हे ड्रिल करायचे. आता पहिला पॉईंट काढताना आपली वर्क 0 पोझिशन ही तीच आहे, ही आहे आपली वर्क 0 पोझिशन.
ह्या पोझिशननुसार हा पहिला पॉईंट इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टमनुसार देखील तोच येणार आहे. एक्स 20 इथं दिसतोय, वाय 20 आणि झेड हा प्लेटच्या वर आपल्याला 2 मिलीमीटर ठेवायचा आहे, म्हणून तो घेतला 2 + 2. आता मात्र ज्या ठिकाणी आपलं टूल आलेले पहिल्या पोझिशनला ती पोझिशन आपली 0 होणार आहे आणि त्या पोझिशनपासून आपल्याला खाली डेप्थ घ्यायची, खोली घ्यायची 10 मिलीमीटर. आता ही डेप्थ घेत असताना आपल्याला जॉबमध्ये 10 मिलीमीटर डेप्थ घ्यायची आहे आणि आपलं टूल ऑलरेडी 2 मिलीमीटर सेफ म्हणजे प्लेटच्या वर आहे, म्हणजे टोटल अंतर आपल्याला खोली घेण्यासाठी 12 मिलीमीटर अंतर कापायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथं एक ए दिलेला आहे, पहिल्या पॉईंटला डेप्थ घ्यायची. तर इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टममध्ये ज्या पॉईंटची मुवमेंट होत नाही किंवा तो ॲक्सिस त्याची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे पहिल्या पॉईंटला डेप्थ घेत असताना या ठिकाणी एक्सची मुवमेंट होणार नाही, वायची मुवमेंट होणार नाही, म्हणून या ठिकाणी एक्स 0, वाय 0, झेड मात्र आपल्याला खाली न्यायचं आहे. किती? तर या प्लेटमध्ये 10 आणि त्याच्यावरचं 2 अंतर आहे, म्हणजे टोटल 12, म्हणून झेड घेतलं आहे -12. याच्यानंतर सेम आता टूल आपल्याला बाहेर काढायचे 1B. वर उचलताना देखील आता खाली ज्या ठिकाणी टूलनं डेप्थ घेतलेली आहे ती पोझिशन 0 झालेली आहे. आता वर येताना एक्सची मुवमेंट होणार नाही, म्हणजे एक्स 0, वायची देखील होणार नाही, म्हणून वाय घेतला 0. झेड मात्र आपल्याला प्लेटच्या वर 2 मिलीमीटर आणायचं आहे, म्हणजे इथून 10 आणि त्याच्यावर 2, टोटल येणारे अंतर +12 एवढं आपण या ठिकाणी झेड घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या पॉईंटला येताना आपण पहिल्या पॉईंटला रिटर्न ड्रिल करून माघारी आलो आहे, ती पोझिशन आता 0 पोझिशन झालेली आहे. आता इथून दुसऱ्या पॉईंटला येताना एक्सची मुवमेंट किती झाली? तर इथं दिसते की 60. आपण ॲब्सोल्यूटला इथून चेक करत होतो, परंतु आता आपण इथून चेक करतोय की 60, म्हणून दुसरा पॉईंट एक्स आला 60. तर पहिल्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला येताना इथं आपली 0 पोझिशन आहे. इथून दुसऱ्या पॉईंटला येताना वायला आपण सरकलो नाही, वायला काही मुवमेंट होत नाही, म्हणून वाय येणार आहे 0. आणि इथून दुसऱ्या पॉईंटला जाताना आपल्याला झेडची देखील हाईट कमी जास्त करायची नाही. इथं 2 मिलीमीटर सेफ आहे, तेवढंच टूल इथं देखील 2 मिलीमीटर सेफ ठेवायचं आहे, म्हणून या ठिकाणी झेड आला 0. आता दुसऱ्या पॉईंटला डेप्थ घेताना ही अगोदरची पोझिशन, ही दुसरी पोझिशन ही 0 होणार आहे आणि डेप्थ घेताना एक्सची व्हॅल्यू येणार आहे 0, वायची 0 आणि झेडची -12. आपण -12 खाली जाणार आहे आणि 2Bला एक्स 0, वाय 0 आणि झेड +12 म्हणजे 12 मिलीमीटर टूल वर उचलणार आहे. अशाच पद्धतीनं तिसरा पॉईंट जर बघितला तर लक्षात येईल की एक्सची मुवमेंट आता इथं जर बघितलं तर आपल्याला एक्सला इथून डावीकडे जायचं आहे, डावीकडे आपल्याला जायचं आहे इथून इथपर्यंत. हे अंतर किती आहे? तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की टोटल अंतर आहे 60 आणि 20 80. 80तून 55 जर वजा केले तर तुम्हाला तिसरा पॉईंट एक्स येईल 25. पण हे मायनस साईडला आपण डावीकडे जातोय, म्हणून एक्स घेतला -25. वाय येणारे इथून इथपर्यंतचं अंतर 40 + 40 आणि झेड येणारे 0 म्हणजेच आपण तेवढंच 2 मिलीमीटर सेफ आपण टूल ठेवतोय, म्हणून 0. तिसऱ्या पॉईंटला डेप्थ घेताना आपण घेतला 3A. 3Aला एक्सची वायची मुवमेंट होणार नाही, फक्त टूल आहे ते झेडला डेप्थ घेणार आहे, म्हणून आपण घेतलं -12, कारण की आपलं टूल 2 मिलीमीटर सेफ आहे आणि 10 मिलीमीटर आपल्याला डेप्थ घ्यायची आहे, म्हणजे टोटल 12 मिलीमीटर अंतर आपल्याला खाली जायचं आहे. 3B म्हणजे टूल आता बाहेर काढायचं आहे. बाहेर काढताना एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0, झेड मात्र प्लेटमधून परत 12 मिलीमीटर वर घेतला, म्हणजेच 2 मिलीमीटर प्लेटपासून वर येईल, सेफ राहील. याच्यानंतर चौथा पॉईंट जर बघितला तर लक्षात येईल एक्सची व्हॅल्यू इथून इथपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल की 55मधून 20 जर वजा केले तर तुम्हाला मिळेल -25, म्हणजे एक्स येईल -25. वाय देखील आपण ह्या पॉईंटपासून खाली येतोय, किती खाली येतोय? तर या 40मधून जर 25 वजा केले तर 15, म्हणजे वाय येणारे -15, आपण खाली येतोय म्हणून -15. आणि झेडची व्हॅल्यू 0 येणार आहे, कारण की आपण 3ला जेवढा सेफ आहे तेवढा सेफ आपण 4ला देखील ठेवतोय, म्हणून येणार आहे 0. आता 4A म्हणजे चौथ्या पॉईंटला डेप्थ घेताना एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0 आणि झेड -12 म्हणजे 10 मिलीमीटर आपण प्लेटमध्ये डेप्थ घेतोय.
आणि वर उचलताना 4B 10 Y0 आणि Z+12 म्हणजे प्लेटच्या वर 2 मिलीमीटर म्हणजे टोटल 12 मिलीमीटर अंतर या ठिकाणी टूल कापणार आहे. अशा पद्धतीनं इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टममध्ये वर्क 0 पोझिशन किंवा 0 पोझिशन ही पुढं सरकत असते किंवा बदलत असते आणि त्या बदलत्या पोझिशननुसार आपल्याला तो पॉईंट कॅल्क्युलेट करावा लागतो. याला आपण म्हणतो इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. अशा प्रकारे कोऑर्डिनेट सिस्टमचा वापर करून CNC मशीनवर कोऑर्डिनेट पॉईंट काढून टूलपाथ दिला जातो व मशीनिंग केले जाते. धन्यवाद.